हाय एवरीवन, वेलकम टू माय चॅनल लाइफस्टाइल ऑफ सिटीना. केशी आई सोगली बोरी हाय हांवूय हा बरे. आयज हांव कोत्ता सान्नां सगल्यांक लायक सोरपोतेलान खावपाक आनी म्हाका रिक्वेस्ट येयलोलो सान्नां दाखय म्हणून. सान्नां ओरिजिनल रेसिपी तुम्ही जाणा तेतून टोडी घालून कोत्ता म्हणून. आमकां हिंगा टोडी मेळना तरी हांव दाखयता विदाउट टोडी सान्नां जायन की केले ती. आयज हांव कोत्ता सान्नां. ही सान्नां हांवें केल्या टोडी घालनासतना, पूण ही सारकी बेस्ट जाले. आतां सान्नां दाखयता भितर की आहाय ती. सारकी सॉफ्ट जाले, कितली बेस्ट जाले ती पळय. आख्खे तुमकां हिंगा दिसता हे होल्स 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 के पळय कितली सॉफ्ट सारकी विदाउट टोडी काय बरी जाले. तुमकां सान्नाची रेसिपी लायक जाल्यार लायक कराय, शेअर कराय, कॉमेंट कराय आणि सबस्क्राइब करूंक विसर नाका. सबस्क्रायबाच्या सायडीक तो बेल आयकन आहा तोय क्लिक कराय. एवरी टाइम न्यू व्हिडिओ अपलोड करतले तुमकां नोटिफिकेशन मेळटले व्हिडिओ अपलोड केला म्हणून. सान्नां करपाक हांवें घेतल्या 300 ग्रॅम्स इडली रायस. हे इडली रायस पोंग हे दिसता. तुमच्यान हुंयचेय रायस घेवंक जाता, तुमच्यान उकडे रायस घेवंक जाता, पाबॉइल्ड रायस ते व्हाईट कलराचे येता पळय ते घेवंक जाता, नाजाल्यार गोंयचेय रायस घेवंक जाता. हे आतां हांव धुता 3-4 पावटी. हे रायस हांवें धुयल्या आनी हे आतां हांवें भिजोक घालून दवरल्या. हांव आतां रातीक भिजोक घालून दवरता, सकाळीं सान्नां करतलें. आमी इस्ट एक्टिवेट करूया. हो हांवें घेतला फास्ट एक्शन ड्रायड इस्ट. तुमच्यान हुंयच्याय नांवाचो घेवंक जाता. सुबेज नाका आमकां अरावंड 1 टीस्पून जाय. आनी हितून हांव घालता 1 टीस्पून शुगर. आनी हे वॉर्म उदक. हे बोट घालून पळय उदक चडूय निवलेलें आसूंक होना आनी चडूय गरम आसूंक होना. गरम उदक इस्टान घालीत जाल्यार इस्ट मोत्तलो आनी एक्टिवेट जावपाक ना आनी आमची सान्नां फुलोन येवपाक ना. सो हितून आमी थोडेंशें उदक घालया. सुबेज घालपाची गरज ना. आनी हे स्टर करून मिक्स करूया. आता वो इस्ट आमी कवर करून दवरया. विदीन 5 to 10 मिनिट्स तेका बबल्स येतले, मागीर दाखयता हांव तुमकां. हांवें घेतला 1/4 कप पोहा. एका फ्लॅटन रायसूय म्हणटा तो आमकां भिजोक घालूंक जाय. हितून इल्लेशें उदक घालया आनी सोक करूया. एका चड वगत लागना, हे रोखडें सोक जाता उदकान. मातशें आमकां हो सॉफ्ट जावंक जाय. हे आमी कवर करून दवरया ओन्ली फॉर फ्यू मिनिट्स. हे रायस हांवें रातीक भिजोक घालून दवरलेले. तुमकां तो रातीक भिजोक घालूंक नाका, सकाळीं घालूंक जाय जाल्यार मिनिमम 6 to 8 hours सोक करून दवरपाचें रायस. तरी आतां हांव म्हागे रायस वांटता. रायस हितून घालया. रायसान हांव घालता 1 टीस्पून सॉल्ट. आमकां जाय कोकोनट ग्रेटेड. हांवें वो नाल्ल कांतला. 1/4 कप आमकां घालूंक जाय तांदवान वांटूंक आनी वो 1/2 कप हांवें घेतल्या स्वीट सान्नां. हितून आमी गोड घालूंक जाय आनी सान्नां करूंक जाय, ते मागीर दाखयता. हे सगळे रायस घालून जाले. हितून आमी घालया हे 1/4 कप चून. हो पोहा आमी सोक करून दवरलेलो तो हितून घालया. हो स्ट्रेनरान घालया आमी आनी उदक भायर मारया. हितून ट्रान्सफर करूया. होय पोहा हितून घालया. पोहा, चून, तांदूळ आनी इल्लें मीठ उदक घालून वांटया. हे वांटून रेडी जाले रायस, पोहा आनी चून. आतां आमी एक बोलान ट्रान्सफर करूया. हे बेटर आतां सारकें थीक आहा. हे आमकां आनीक पातळ करूंक जाय. हांव दाखयता कितलें उदक घालूंक जाय तें. हितून उदक घातला आनी हे आमी रायसान घालया. मिक्स करून पळोवया कितलें आमकां थीन जाय तें. आनीक मातशें पातळ करूंक जाय. आमी डोसा करता तितलें आमकां पातळ जाय. आनीक इल्लेशें उदक घालता हांव, अरावंड 2 टेबलस्पून. आतां आनीक उदक घाली नाका कित्याक आमकां इस्ट घालूंक जाय देखून. हो इस्ट एक्टिवेट जाला, बबल्स येयला, हांव हितून घालता. आनी हे मिक्स करूं. आतां हे कन्सिस्टन्सी सारकी आहा. स्पुनाक हे लागोंक जाय. चडूय वॉटरी करूं नाका.
आमी कवर करून दवरया एटलिस्ट मिनिमम 2 hours. तुम्ही तर हॉट कंट्रीन रावता जाल्यार बेगीन फर्मेंट जातले. थंड कंट्रीन रावता जाल्यार एटलिस्ट 4 hours तरी लागता फर्मेंट जावपाक. हे पीठ आमी फर्मेंट करून दवरलेले इस्ट घालून हे पळय हांव तुमकां दाखयता. बबल्स दिसता तुमकां हे न्हू. हे आतां आमी मिक्स करूया. हांवें हें फर्मेंट करून दवरलेले म्हाका 4 hours लागले कित्याक हिंगा एकदम थंडी आहा देखून. तुमचे 2 hours जातले गरमेच्या कंट्रीन रावता जाल्यार. ताका इस्ट घातलेलो सारको सूर घालता तहो वास येता. आमी टोडी घालता न्हू तहो. हे आमी आतां सगळें मिक्स करुया पयलीं. आतां हें हांव सायडीक दवरता. हांवें हे धाकटे धाकटे बोल्स घेयल्या कटोरी म्हणटा ताका. म्हाजे स्टिलाचे आहा. तुमच्यान एल्युमिनियम आहा जाल्यार एल्युमिनियमूय घेवंक जाता. ताका पयलीं आमी ऑयल लावया. सुबेस नाका लावपाक बेश्टें इल्लेंशें. आमी ऑयल लाय सगळे कटोरेक हेंच लावन दवरया आमी. आमचे हे कटोरीज रेडी जाले. तितून हांव घालता आतां हें फर्मेंट करून दवरलेलें बॅटर. आमकां सुबेस घालूंक नाका 3/4 घालूंक जाय. इतलें आमकां फील करूंक जाय. हे आमचे रेडी जाले. आतां आमी स्टीम करून दवरया. आतां हितून घालया आमी स्टिमरान. कवर करून दवरता हांव. एटलिस्ट फॉर 15 minutes आमी सान्नां स्टीम करुया. ही स्क्यूअर घालून पळयता सान्नां जालें जाल्यार. म्हाजी हें क्लीन येयला. जर सान्नां जाली. म्हाका ही सान्नां स्टीम करपाक 18 minutes लागले. हांवें ही न्हिवोंक दवरलेली. आतां ही हांव काडटा. दुसरो बॅच घालया. ही सान्नां गरम आहा. आमी ती ही कवर करून दवरया. एटलिस्ट फॉर 10 minutes हीच कवर करून दवरया. मागीर ती इजिली बोल कटोरींसान भायर येतली. सान्नां न्हिवली. आतां दाखयता. बरी जालें सान्नें पळय. आतां सान्नां दाखयता भितर की आहाय ती. सारकी सॉफ्ट जालें. कितली बेस्ट जालें ती पळय. सान्नां पळय आमची कितली बरी जाल्या ती. तुमकां दिसता आख्खे होल्स सान्नान. सूर घालिनासतना विथ इस्ट सान्नां काय बरी जालें. आनी काय बरी फुलोन कितली तांकां हायट येयला ती पळय. पळय कितली सॉफ्ट सारकी. विदाउट टोडी काय बरी जालें. गोडाची सान्नां करपाक हांवें थोडें गोड हितून ग्रेट केलां. हें हांवें ऑलमोस्ट 1/4 घेतला कित्याक सुबेज चून ना देखून. आनी हें तें कांतलेलें चून 1/2 cup. ते हांव मिक्स करता. आतां हांव थोडी गोडाची करता गोड चून घालून. एकूच डोलो घालता. आनी मागीर हें गोड चून आहा तें घालता. तुमकां कितलें जाय तुमी घालाय.
आता ही हांव स्टीम करूंक दवरता. सान्नां रेडी जाली. थोडी बेश्टी केल्या हांवें सोरपातेलान खावपाक आनी थोडी गोड चून घालून केल्या आनी विदाउट तोडी केल्या आनी सारकी टेस्टी जाल्या. तुम्ही बिलीव करपाक ना ही सान्नां विदाउट तोडी केल्या म्हणून. थँक्यू तुमकां सगल्यांक फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. सी यू नेक्स्ट टाइम विथ अ न्यू रेसिपी.